नमस्कार मंडळी, माघातल्या गणेश जयंतीनिमित्त बाप्पाच्या आवडीचे तिळाचे उकडीचे मोदक इथे केलेले आहेत। अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने हे मोदक तयार होतात, चवीला पण खूप छान लागतात आणि माघ जयंतीला हा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो। सगळ्यात अगोदर इथे 1.5 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। आपण पोळीसाठी जी कणिक भिजवतो त्याप्रमाणे इथे कणिक भिजवून घ्यायची सगळ्यात अगोदर। त्यानंतर इथे ती साईडला ठेवूया, भिजू देऊया थोड्या वेळ। अर्धा वाटी इथे तीळ घेतलेले आहेत, हे गावरान तीळ आहेत आणि तीळ आपल्याला इथे खरपूस अगदी उडेपर्यंत भाजून घ्यायचेत। गावरान तीळ घेतले म्हणजे ते चवीला खूप छान असतात, थोडेसे फक्त कलरला ते काळपट असतात। आता एक 2-3 मिनटं होऊन गेलेत, तीळ छान असे उडायला लागलेत आणि खरपूस असे मी भाजून घेतलेले आहेत। तीळ एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। आपले तीळ थंड होत आहेत तोपर्यंत इथे मी 1 मोठा चमचा खसखस घेतलेली आहे। खसखससुद्धा आपल्याला इथे हलकीशी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायची। खसखसीमुळे छान मोदकाच्या सारणाला चव खूप छान येते। आता इथे खसखससुद्धा मी काढून घेतलेली आहे, जरा थंड करून घेऊया। त्याच कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातले, त्याच्यामध्ये काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत आणि ते पण हलकेसे सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचेत। असे हे तुपावरती परतून घेतले म्हणजे ते कुरकुरीत अगदी होतात। त्यामध्येच आता मी 1 मोठा वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस घातलेला आहे। इथे मी ओलं खोबरं खवणून घेतलेलं आहे। वाटीच्या मापाने मी सगळं प्रमाण तुम्हाला सांगते। 1 वाटी खोबरं घेतलं आहे, त्याच वाटीने 1 वाटी इथे गूळ घेतलेला आहे, दोन्ही समप्रमाणातच घेतलेला आहे। पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गूळ पूर्णपणे वितळू द्यायचा आहे ह्याच्यामध्ये। गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवलेली आहे आणि तोपर्यंत थंड झालेले तीळ आहेत ना मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतले, जरासे हलकेसे जाडसर असे केलेले आहेत। त्यानंतर आपण जे सारण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे तिळाचं मिश्रण घालायचं आहे। हे मिक्सरमधनं फिरवल्यामुळे ह्याच्यामध्ये की नाही थोडंसं तेल रिलीज होतं। आत्ता गॅसची फ्लेम स्लो होती त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून घेतलं। तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण घट्टसर असं होत आलं आहे। पहिल्यांदा गूळ घातल्यानंतर ते पातळसर होतं, त्याच्यानंतर ते घट्टसर होत जातं। यामध्येच भाजलेली खसखस पण घातलेली आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। आपलं हे तीळ, गूळ आणि खोबऱ्याचं सारण इथे तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण आवळून आलेलं आहे। आता साईडला ठेवायचं। ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही, कारण नंतर थंड झाल्यानंतर ते अजून घट्ट होतं। आता पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे। एक गोळा घ्यायचा आणि या प्रकारे मोठी अशी पोळी लाटून घ्यायची याची। आपण अशी मोठी पोळी लाटून ह्याचे आपण मोदक करणार आहोत। एकदमच आपले म्हणजे 2-3 असे मोदक तयार होतात। हे बघा, या प्रकारे अशी अगदी पातळसर पण नाही आणि अगदी जाडसर पण नाही, या प्रकारे ही पोळी लाटून घेतलेली आहे। एक मोठी अशी वाटी घ्यायची आणि त्याच्याने पुरीसारखा याचा आकार पाडून घ्यायचा, म्हणजे एकदमच आपल्या इथे 3 मोदक तयार होतात या प्रकारे। किंवा छोटी जर वाटी घ्यायची तर तुम्ही 4-5 मोदक तयार सहज होतात पटकन। आणि याच्यामध्ये सारण आपलं हे भरायचं आहे। सारण थंड झाल्यानंतरच हे सगळ्या गोष्टी करायच्यात। आता सारण हलकंसं थंड झालेलं आहे, सारण भरपूर घालायचं म्हणजे चव मोदकाला छान येते। आणि या प्रकारे याचे प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत। प्लेट खालीपर्यंत पाडायच्या म्हणजे की नाही मोदकाला कळ्या खूप छान दिसतात। या प्रकारे इथे मी आता सगळ्या प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत आणि इथे सगळ्या मग एकसारख्या अशा जवळ घ्यायच्या आणि वरती अलगदपणे त्याचं तोंड बंद करायचं या प्रकारे, म्हणजे सगळ्या कळ्या वरतीपर्यंत येतात या प्रकारे। बघू शकता हा एक मोदक मी तयार केलेला आहे। या प्रकारे अजून एक तुम्हाला मोदक दाखवते। अशी पुरी पहिल्यांदा लाटून घ्यायची आणि त्यामध्ये भरपूर असं सारण घालायचं, प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि भरभर त्या जवळजवळ पाडायच्या प्लेट्स, म्हणजे की नाही कळ्या छान दिसतात अगदी। आणि हे ते तिळाचे मोदक आहेत की नाही, हे माघ जयंतीला आवर्जून केले जातात आणि ह्याचा नैवेद्य गणपतीला दाखवला जातो। म्हणून या बाप्पाच्या आवडीचे हे तिळाचे मोदक तुम्ही करून बघा, मस्त असा हा मोदक बघा तयार झालेला आहे। या प्रकारे उरलेले सगळे मोदक मी इथे तयार करून घेतलेले आहेत आणि त्याबरोबरच मी इथे एका पातेल्यात पाणी पण गरम करून घेतलं आहे आणि चाळणीला तुपाने पहिले ग्रीस करून घेतलं आणि यामध्ये हे आपण तयार केलेले सगळे मोदक घालायचे। चाळणीला खाली तूप लावल्यामुळे मोदक चिकटत नाहीत। आता झाकण ठेवून 10 मिनटं वाफवून घ्यायचे, गॅसची फ्लेम मोठी ठेवायची। एक 10 मिनटं झालेली आहेत आणि आता मी गॅस बंद केलेला आहे। छान अशी वाफ आलेली आहे, तुम्ही बघू शकता सगळे मोदक व्यवस्थित तयार झालेत। हात लावून बघायचं, मोदक चिकट लागला नाही म्हणजे परफेक्ट असा तयार झालेला आहे।
आणि खाली काढून घेऊया. आता मी एका दुसऱ्या डिशमध्ये हे मोदक काढून घेते. तुम्ही बघू शकता मस्त आपले हे उकडीचे तिळाचे मोदक तयार झालेले आहेत. चवीला पण तिळगुळाचे हे मोदक फार छान लागतात. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.